आपण जाऊया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, या प्रकरणामध्ये आणखीन काही नवीन अपडेट आहे का? पूर्वी मुंबई पोलिसांची टीम आता जसं निलेश सांगितलं की यांना ताब्यात घेऊन चौकशी ते करतायत, तर याशिवाय फोर्स एंट्री नाहीये। मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, त्यांचं म्हणणं आहे जो दावा सैफ अली खान आणि जी महिला या घटनेत जिला दुखापत झाली आहे ती दावा करते की एक व्यक्ती घरी आला होता, तर सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या प्रिमाइसेसचे म्हणजे गेटचे, त्यांच्या लॉबीचे, त्यांच्या फ्लोअरचे, त्यांच्या घराच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते सर्व सीसीटीव्ही कॅमेराज पाहिले तर तिथून कोणताही व्यक्ती आत जाताना किंवा बाहेर येताना दिसत नाहीये। आता तो व्यक्ती जर आला असेल तर कुठून आला असेल या पद्धतीची चौकशी ते करतायत। या चौकशीमध्ये इलेक्ट्रिक डक्ट आणि एसी डक्ट तिथनं माणूस येऊ शकतो, जर बारीक असेल तर माणूस येऊ शकतो, म्हणून तिथून कोणती एंट्री फोर्स एंट्री आहे का हे तपासलं जात आहे। एक्सपर्टची टीम तिथं बोलवली गेली आहे। याशिवाय या बिल्डिंगचा प्लॅन पाहून, या इमारतीचा जो प्लॅन आहे ओरिजिनल प्लॅन, तो पाहून कुठून एंट्री एक्झिटचा वेगळा पॉइंट आहे का किंवा लिफ्ट लॉबी मधनं कुठून येऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आर्किटेक्टला बोलूनही मुंबई पोलीस पाहणार आहेत, तपासणार आहेत। कारण घरात जर अशा प्रकारे एंट्री झाली नसेल तर हा व्यक्ती आला कुठून हा एक मोठा प्रश्न आहे। ही व्यक्ती कोण हा एक दुसरा प्रश्न आहे। सैफ अली खानने आपल्या उत्तरामध्ये किंवा आपलं स्टेटमेंट त्यांनी अद्याप अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाहीये। ज्यावेळेस ते लीलावतीला ते पोहोचले, त्या कंडिशन मध्ये मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडनं काही प्रश्न विचारले कारण त्यांना तपास करायचा होता। त्या स्थितीमध्ये जे ते बोलू शकले सर्जरीच्या आधी, त्या आधारेच मुंबई पोलिसांनी पुढची त्यांच्याकडनं माहिती घेतली। त्यावेळेस ते म्हणाले की मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तो व्यक्ती पळून गेला, कुठून आला माहित नाही, माझ्यावर त्याने हल्ला केला, तिथल्या घरच्या एक मेडवरती त्याने हल्ला केला असं त्याने म्हटलं। आणि जी माहिती प्राथमिक माहिती त्यांनी दिली त्या स्टेटमेंटच्या आधारेच मुंबई पोलीस चौकशी करते। अद्यापही सर्जरी सुरू आहे, त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे। ज्या वेळेला ते पूर्णतः स्थिर होतील, ज्या वेळेला ते त्या आरोपीचं वर्णन देण्याच्या परिस्थितीमध्ये असतील, तेव्हा मुंबई पोलीस अधिकृत त्यांचं स्टेटमेंट घेईल, तपशीलवार त्यांच्याकडनं माहिती घेईल आणि त्या आधारे पुढची चौकशी। अर्थात, तर आता जी माहिती कळतीये त्याप्रमाणे जी व्यक्ती घुसली होती घरामध्ये असं कळतंय, त्या व्यक्तीला कुठेही सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहण्यात आलेलं नाहीये। कुठल्याही पद्धतीची फोर्स्ड एंट्री या संपूर्ण बिल्डिंग मध्ये होती किंवा सैफ अली खान यांच्या घरामध्ये होती अशा पद्धतीचे कुठलेही तपशील मिळत नाहीयेत, डिटेल्स मिळत नाहीयेत किंवा पुरावेही मिळत नाहीयेत। आणि त्यामुळे ही व्यक्ती एसी डक्टच्या माध्यमातून आली होती का, कारण अशा डक्टमधनं एखादी बारीक व्यक्ती सहज घरामध्ये घुसू शकते, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत। आपले प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेतच आणि त्यांनीच आपल्याला ही सगळी माहिती दिली। गणेश, पण मग अशा वेळेला अर्थातच मनामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो की जर फोर्स्ड एंट्री नसेल तर कुठेतरी ती व्यक्ती आधीपासूनच बिल्डिंगमध्ये होती किंवा जसं तुम्ही म्हणालात की एसी डक्टमधनं तिने प्रवेश केला किंवा कुठेतरी ती ओळखीची व्यक्ती होती असा संशय मनामध्ये उपस्थित होतो। गणेश, यावरती आपण येऊ, आपल्याकडे एक प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूया। खून, मर्डर, बलात्कार आणि हे सगळे आकडे सरकारचेच आहेत। आज महिला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे सेक्युअर नाही आहे। नागपूरमध्ये स्वतः गृहमंत्र्याच्या शहरात मागच्या 10 दिवसात किती खून झाले, किती बलात्कार झाले, याच्यावरून स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहे। त्यांना आता पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार आला नाहीये। सैफ अली खान असेल, सलमान खान असेल, या लोकांच्या घरामध्ये गोळ्या मारल्या जातात, गोळ्या चालवल्या जातात, तर घरात घुसून चाकू मारला जातो। याच्याविषयी अजून दुसरं कुठलं अपयश उदाहरण राहू शकते? कोणीच महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही असं स्पष्टपणे दिसून राहिलेलं आहे। आता सामान्य माणूस घाबरलेल्या अवस्थेत आहे। महाराष्ट्र में कानून व्यवस्था की ऐसी तैसी हो चुकी है। आप देख रहे होंगे पीड़ और परभनी में क्या हुआ। शासन प्रशासन कुछ असामाजिक तत्वों के लिए काम करता है कि क्या, ऐसी आशंकाएं उत्पन्न होने लगी है। अगर हाई सिक्योरिटी जोन में रहने वाले सैफ अली, तर या सगळ्या प्रकारावरती अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि यामध्ये थी क्या वो चोरी के बहाने से आया था
या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी। तर अशा पद्धतीने विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया सध्या येत आहेत आणि खास करून सुरक्षा आणि कायदा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण या क्षणीची महत्त्वाची घटना आणि घडामोड आणि अपडेट असा आहे की पोलिसांच्या माहितीनुसार असं कळतंय की कुठल्याही पद्धतीची फोर्स्ड एंट्री या बिल्डिंगमध्ये नव्हती। जी व्यक्ती होती ती कुठल्याही पद्धतीच्या फोर्स शिवाय आतमध्ये घुसलेली होती। आपण या संदर्भामध्ये आणखीन प्रश्न विचारूया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सैफ अली खानच्या घराबाहेरनं आपल्या सोबत आहेत। निलेश, तर आत्ताच असं कळलेलं आहे की फोर्स्ड एंट्री नव्हती, याबद्दल आणखीन काही माहिती मिळतेय का? तिथले जे स्थानिक सिक्युरिटीचे लोक आहेत यांच्याशी आपण बातचीत करू शकताय का? पूर्वी मी सध्याची महत्त्वाची दृश्य दाखवतो। या ठिकाणी पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। घराच्या चारी बाजूला ज्या पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तपास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने महत्त्वाची बाब जी आहे ती सैफ अली खानच्या घरामध्ये तो अज्ञात व्यक्ती कसा आला आणि याची जी बाब ही जी माहिती आहे ही घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। स्थानिक जे या ठिकाणचे राहणारे रहिवासी आहेत त्यांची देखील या ठिकाणी पोलीस त्यांच्याशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही एक महत्त्वाची दृश्य या ठिकाणची आपण पाहतोय। या ठिकाणाहून ही दृश्य आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतील। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की रात्रीच्या सुमारास ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याशी संबंधित कुणी आतमध्ये व्यक्ती आला होता का याचा देखील सध्या पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच पोलिसांच्या वतीनं या तिन्ही लोकांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। पोलीस या ठिकाणाहून त्यांना घेऊन गेलेत आणि त्यांच्याकडे चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। त्यांचे मोबाईल जे आहेत ते देखील पोलिसांना घेतलेले आहेत आणि पोलिसांच्या की त्या व्यक्तींच्या कोणी संपर्कात होतं का ही माहिती देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरची महत्त्वाची दृश्य पाहतोय। समोरचा जो सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळतो त्यानं जी माहिती दिली त्यानुसार हा सुरक्षा रक्षक सकाळच्या सुमारास कामावर आलेला आहे। रात्रीचा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकाच्या समोर ही घटना घडली, त्यामुळे एक्झॅक्ट नेमकं या ठिकाणी काय झालं होतं, कोण व्यक्ती आत आला होता या संदर्भातली माहिती मिळालेली नाही आहे। पोलिसांना रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सोबत घेतलंय का हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। पोलिसांना केवळ आता 3 ते 4 या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना आपल्यासोबत घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पोलिसांची एक दुसरी टीम या ठिकाणी आहे आणि ती टीम या ठिकाणी प्रत्येकाशी बातचीत करताना पाहायला मिळत आहेत। समोर आपल्याला एक स्थानिक रहिवासी जे आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलिसांची टीम त्यांच्याशी देखील या ठिकाणी बातचीत करते आहे। मुळात ही घटना किती वाजता रात्री घडली यासोबतच कशा पद्धतीने हा हल्ला झालेला आहे या संदर्भातली अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे। सैफ अली खानच्या टीमच्या वतीनं जी माहिती मिळते त्यानुसार रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या हातावर आणि मानेवर जे आहे ते जखमा झाल्याचं पाहायला मिळत आहेत। समोरच्या दृश्यांमध्ये समोरची जी व्यक्ती आहे ती आपल्याला या ठिकाणचे सर्व जी घटना आहे त्या संदर्भातली माहिती तर देते, शिवाय CCTV कुठे कुठे नेमके या परिसरात आहेत याची देखील या ठिकाणी माहिती देताना पाहायला मिळत आहेत। CCTVच्या माध्यमातून संबंधितांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वी निलेश, साधारणपणे रात्री 3-3:30च्या सुमारास ही घटना घडली असं कळतंय, पण त्याचबरोबर सैफ अली खान याच्यावरती हल्ला जो झाला त्यानंतर त्या हल्ल्यामध्ये झालेल्या जखमा किती गंभीर होत्या, शिवाय आजूबाजूच्या रहिवाशांनी या संदर्भात कुठले आवाज ऐकले होते का, त्यांना काही कळलं होतं का, हे काही कळू शकतंय का? पूर्वी आत्ताची आणखीन एक अपडेट आपल्या हाती आलेली आहे। सैफ अली खानच्या घरी ज्यावेळेस चोर शिरल्याची सुरुवातीला मोलकरणीनं पाहिलं होतं आणि आरोपीनं मोलकरणीच्या हातावर म्हणजे त्या संबंधित व्यक्तीनं मोलकरणीच्या हातावर वार केला आणि त्यामुळेच मोलकरणीनं मोठ्यानं आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान जो आहे तो बाहेर आला आणि त्यानं ही सगळी घटना पाहिली आणि त्याचवेळी संबंधित व्यक्ती आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये सैफ अली खानला देखील या ठिकाणी त्यांच्यावर देखील वार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोलकरणीचा हात रक्तानं माखल्याचं पाहून तिच्या मदतीसाठी सैफ अली खान या ठिकाणी आला होता। मोलकरणीला गंभीर जखम झालेली आहे आणि मोलकरीण देखील सध्या दवाखान्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सैफ अली खान यांना देखील रात्रीच दवाखान्यामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर देखील आता पोलीस या ठिकाणी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। डॉक्टरांच्या वतीने जी माहिती दिली आहे त्यानुसार सध्या सैफ अली खान जे आहेत ते धोक्याच्या बाहेर आहेत। सध्या प्रत्येक या ठिकाणी जे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी त्यांच्याकडून अधिकची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं होतोय आणि पोलीस या ठिकाणाहून माहिती गोळा केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांच्या वतीनं आजूबाजूच्या बिल्डिंग्समध्ये कुठे कुठे CCTV आहेत याची देखील माहिती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि या सर्वांना घेऊन आता पोलीस अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वी
निलेश, तुम्ही राहाच आपल्याबरोबर, पण आपण सध्या घडलेल्या घटनेचा एकदा पुन्हा आढावा घेऊया. अभिनेता सैफ अली खानवरती चाकूने हल्ला करण्यात आला आणि सैफ अली खानवरती त्याच्या वांद्रे खार इथल्या राहत्या घरामध्ये चाकूने हल्ला झाल्याची माहिती आता पोलिसांकडून सुद्धा मिळते आणि त्याचबरोबर सैफ अली खानच्या टीमने सुद्धा दिलेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाल्याचं कळतंय आणि हल्ला करणारी व्यक्ती ही अज्ञात होती. त्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. तसंच पोलीस सुद्धा घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत. 3 सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाईल फोन सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहेत. दरम्यान सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहे. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. दरम्यान सैफ अली खानच्या शरीरावरती ज्या जखमा झाल्यात त्याच्यामध्ये जवळपास 10 सेंटीमीटरची एक तीव्र खोल जखम ही मानेवरती झाली आहे. तसंच हातावरती सुद्धा मार बसलेला आहे, इंजुरी झालेली आहे. अतिशय शार्प अशा कुठल्या तरी हत्याराने, तीक्ष्ण हत्याराने ही इजा झाली असं कळतंय. सध्या सैफ अली खान हा पूर्णपणे कुठल्याही धोक्याच्या बाहेर आहे. त्याच्यावरती प्रामुख्याने जी सर्जरी मानेवरती होत होती ती पूर्ण झाली आहे. सध्या प्लास्टिक सर्जरी सुरू आहे अशा पद्धतीची माहिती कळते आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी पोलीस सैफ अली खानच्या घरापाशी पोहोचलेले आहेत. स्थानिकांची चौकशी सुरू आहे, सिक्युरिटी गार्ड्सची चौकशी सुरू आहे. शिवाय 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. शिवाय त्यांचे मोबाईल्सही ताब्यात घेण्यात आलेले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती ह्या सैफ अली खानच्या घरातील कर्मचारीच असल्याचं कळतंय. या हल्ल्यामध्ये सुरुवातीला त्या अज्ञात व्यक्तीकडनं सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मदतनीस ज्या होत्या त्यांच्या हातावरती वार झाला होता. अज्ञाताच्या हाती चाकू आणि चाकू होता. सैफ अली खान आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट झालेली होती. आरोपीने हातातल्या चाकूने सैफवरती 6 वार केले असं कळतंय आणि त्यानंतर पळ काढला. सैफच्या घरी चोर शिरल्याचं सुरुवातीला मोलकरणीने म्हणजेच घरच्या मदतनीस ज्या होत्या त्यांनी पाहिलं आणि आरोपीने कर्मचारी महिलेच्या हातावरती चाकूने वार केले. मग या महिला कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. कर्मचाऱ्याचा ओरडा ऐकून सैफ मदतीला धावला. त्यानंतर सैफ आणि कर्मचारी यांच्या मदतीला धावला कारण हात रक्तबंबाळ झालेले होते ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांच्यात. आणि मग सैफ आणि आरोपी यांच्यात झटापट झाली. आरोपीने हातातल्या चाकूने सैफवरती 6 वार करत पळ काढला. सैफच्या घरी चोर शिरल्याचं सुरुवातीला घरी काम करणाऱ्या मदतनीस ज्या होत्या त्यांनी पाहिलं होतं आणि कर्मचारी महिलेच्या हातावरती चाकूने पहिल्यांदा वार झाला होता. तर अशा पद्धतीचे तपशील हाती येत आहेत. पोलीस घटनास्थळी आहेत. सध्या कसून चौकशी सुरू आहे स्थानिकांची आणि त्याचबरोबर तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्डची. जी माहिती कळते आपल्या प्रतिनिधींकडनं ती माहिती पाहता कुठल्याही पद्धतीची फोर्स्ड एंट्री नव्हती. त्यामुळे ही व्यक्ती नक्की कुठल्या मार्गाने घरामध्ये शिरली होती याबद्दल प्रश्न आहे. कदाचित AC डक्ट्स ज्याच्यातनं एखादी बारीक व्यक्ती सहज शिरू शकते अशा मार्गातनं ही व्यक्ती घरामध्ये शिरली. काही ओळखीची व्यक्ती होती आणि ती आधीपासूनच या इमारतीमध्ये होती अशा पद्धतीचे प्रश्न अर्थातच उपस्थित होत आहेत. परंतु सध्या जी प्राथमिक तपासणी वेगवेगळ्या फुटेजची करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर उपस्थित तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांची करण्यात आलेली आहे आणि स्थानिक इमारतीतल्या लोकांची करण्यात आलेली आहे, ते पाहता कुठलीही फोर्स्ड एंट्री नाही आहे हे कळतंय. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, आणखीन काही अपडेट मिळतोय का? जे उपस्थित तिथे पोलीस आहेत त्यांच्याशी काही बातचीत होतीये का? पूर्वी ही एक महत्त्वाची दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी जे काम करणारे सर्व जे कर्मचारी आहेत त्यांची या ठिकाणी पोलीस माहिती त्यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळापूर्वीच 3 जणांना पोलिसांना आपल्यासोबत पोलीस घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांची ही दुसरी टीम या परिसरामध्ये सैफ अली खान यांच्या निवासस्थानी आहे आणि जवळपास मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून संपूर्ण घराची जी आहे ती रेखी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खान एक महत्त्वाचा बॉलिवूडमधला कलाकार आहे, त्याच्या घरामध्ये घुसतोच कसा याची साधारणपणे ही माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण बिल्डिंगच्या बाजूनं दुसरा कोणता रस्ता आहे का आतमध्ये येण्यासाठी याची देखील माहिती होते. मुळात आतमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संपर्कात कोणी तो व्यक्ती होता का जेणेकरून त्या व्यक्तीला इझिली आतमध्ये एंट्री मिळाली याची देखील या ठिकाणी माहिती घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून पोलिसांना माहिती घेतल्यानंतर आणखीन एक या ठिकाणी काम
करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी सध्या पोलीस बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सैफ अली खान रात्री किती वाजता आले होते किंवा नेमकी जो व्यक्ती आहे तो नेमका किती वाजता या ठिकाणी आला होता आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस घरामध्ये नेमकं कोण कोण होतं अशी सविस्तर माहिती पोलिसांच्या वतीनं घेण्यात येते। जी आणखीन एक अपडेट आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार सुरुवातीला जो आरोपी आहे म्हणजे ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला तो ज्यावेळेस आला त्याला मोलकरणीनं घरात काम करणाऱ्या मदतनीसनं पाहिलं आणि तिनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस त्या मोलकरणीनं अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये मोलकरणीच्या हाताला गंभीर जखमा झाल्या, मोठ्या प्रमाणात रक्त येऊ लागल्यानंतर सैफ अली खान जे आहे तो आरडाओरडा बाहेर चाललेला ऐकून बाहेर आले आणि त्यांना त्या संबंधित व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्यांच्यावर देखील संबंधित व्यक्तीनं हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही जखमा त्यांच्या हातावर आणि मानेवर झालेल्या आहेत, मानेवरची जी जखम आहे ती गंभीर आहे अशी देखील माहिती मिळते आहे। पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे। तत्काळ सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं, ऍडमिट केलं। पोलिसांना रात्रीच एक छोटीशी सर्जरी त्यांच्यावर केलेली आहे, सध्या धोक्याच्या बाहेर ते आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। पोलीस प्रत्येक घटनेची जी माहिती अर्थात धोक्याच्या बाहेर आहेत सैफ अली खान अशी माहिती मिळते। घटनास्थळावरची जी सगळी माहिती आहे ती आम्ही तुमच्याकडनं पुन्हा एकदा घेऊच। तुर्तास धन्यवाद। आता आपण लीलावती रुग्णालयाबाहेर आमचे प्रतिनिधी अमेय राणे आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊया। अमेय, आणखीन काही अपडेट त्यांच्या सर्जरीबद्दल मिळतोय का सैफ अली खान यांच्या, आणि त्याचबरोबर साधारण किती वाजता त्यांना नक्की आणलेलं होतं, कशा पद्धतीने त्यांच्यावरती सगळी सर्जरी आणि प्रक्रिया झाली याबद्दल माहिती द्या। पूर्वी लीलावती रुग्णालयाकडनं एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करण्यात आलंय ज्यात स्पष्ट करण्यात आलंय की रात्री 3:30 वाजता सैफ अली खान यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। त्यांना एकूण 6 ठिकाणी गंभीर जखमा होत्या, त्यातले 2 जे कट होते, जसं माझा सहकारी निलेश सांगतोय की 2 ज्या जखमा होत्या त्या अतिशय गंभीर होत्या। त्यातली एक जखम मानेवर तर दुसरी पाठीवर असण्याची शक्यता आहे, कारण की मानेवरची जखम ही अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। परंतु सैफ अलीच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये, ते पूर्णपणे सुखरूप आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। डॉक्टरांचं संपूर्ण पथक म्हणजे ज्याच्यात न्यूरोलॉजिस्ट असतील, कॉस्मेटॉलॉजिस्ट असतील आणि अन्य जे सर्जन असतील ते सैफ अली खानवर नियमित उपचार जे आहेत ते करतायत आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली सध्या सैफ अली खान आहेत। ही घटना नेमकी कशी आणि का घडली याचा आता पोलीस तपास करत आहेत। या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। नेमकी ही घटना घडली तेव्हा जे हल्लेखोर किंवा जो चोर घरात घुसला होता तो एक होता की एकापेक्षा जास्त व्यक्ती होत्या याचा सुद्धा आता पोलीस तपास करतायत। सुरक्षा रक्षक त्यावेळी काय करत होते आणि आपल्याला माहिती आहे की सध्या या परिसरात ज्या घटना घडलेल्या आहेत, म्हणजे सलमान खानचं प्रकरण असू दे किंवा बाबा सिद्दीकी प्रकरण, त्यामुळे पोलीस कुठल्याही प्रकारे या तपासात हलगर्जीपणा ठेवत नाहीयेत। पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा ही रात्री घटना घडली तेव्हापासूनच पोलिसांनी तपासाची जी सूत्र आहेत ती हलवलेली आहेत। हा नेमका मारेकरी कोण होता, जो हल्लेखोर त्यांच्या घरात होता, त्याचा नेमका चोरीचाच फक्त उद्देश होता की अन्य काही उद्देशानं तो सैफ अली खान यांच्या घरात घुसला होता, या संदर्भात आता पोलीस सर्व बाजूंनी तपास करतायत। जो चोर किंवा हल्लेखोर होता त्याला आता ताब्यात घेण्याचा पोलीस प्रयत्न करतायत। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा नेमका हेतू काय होता यामागची माहिती मिळेल। परंतु तुर्तास सैफ अली खान हे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावरती डॉक्टरांचं पथक जे आहे ते तपास करतंय। 6 पैकी 2 घाव जे आहेत ते त्यांच्या वर्मी लागलेत आणि त्यात काहीशी गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांच्या जीवितास कुठलाही धोका नसल्याचं लीलावती रुग्णालयाकडनं स्पष्ट करण्यात आलंय। पूर्वी अमेय, रुग्णालयाकडनं आणखीन काही माहिती मिळू शकलेली आहे का की अजून साधारणपणे किती वेळ त्यांची जी पुढची सर्जरी आहे, प्लास्टिक सर्जरी, ती चालेल, आणि त्याचबरोबर साधारण किती वेळ आता सैफ अली खान तिथे असू शकणार आहेत, तसंच आणखीन कुठल्याही पद्धतीची माहिती त्यांच्या इजे संदर्भामध्ये आपल्याला मिळतेय का? मी ऑफिशियल स्टेटमेंटच पूर्वी आपल्या प्रेक्षकांना सांगतो। डॉक्टर नीरज उत्तमानी हे सीओओ आहेत लीलावती हॉस्पिटलचे, त्यांनी जे स्टेटमेंट जारी केलंय त्यानुसार रात्री 3:30 वाजताच्या सुमारास सैफ अली खान जे जखमी अवस्थेत होते त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं। त्यांच्यावरती 6 जखमा असल्याचं आढळून आलंय, त्यातल्या 2 जखमा ज्या आहेत त्या डीप आहेत, म्हणजे त्या गंभीर असल्याचं समोर आलं आणि तातडीनं डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केलेले आहेत। एक त्यांच्या मज्जातंतू म्हणजे स्पायनल कॉर्डच्या जवळ एक घाव लागलेला आहे, जो पाठीत त्यांच्या वार करण्यात आला तो त्यांच्या स्पायनल कॉर्डच्या जवळ लागलेला आहे, त्यामुळे ती दुखापत काहीशी गंभीर आहे। परंतु त्यांच्यावर आता डॉक्टरांचं पथक म्हणजे न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन दांगे असतील,
कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन असतील किंवा ॲनेस्टॉलॉजिस्ट डॉक्टर निशा गांधी आणि या सगळ्या डॉक्टरांचं पथक आणि त्याच्यावर डॉक्टर उत्तमानी हे स्वतः हे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे डॉक्टरांचं संपूर्ण पथक जे आहे ते सैफ अली खान यांच्या उपचारासाठी इथं तैनात आहे आणि कुठल्याही प्रकारचा गंभीर धोका त्यांच्या जीवास नाहीये असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. आता पोलिसांचा भाग आहे, पोलीस तपास करतायत. कदाचित थोड्या वेळात पोलिसांचं एक पथक सैफ अली खान जर स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत असतील तर त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक इथं येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैफ अली खान नेमकं काय स्टेटमेंट देतात, त्यांच्या घरात काम करणारे त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय जे घटनास्थळी त्यावेळी उपस्थित होते त्यांचे सुद्धा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. परंतु सैफ अली खान जर शुद्धीत असतील आणि ते स्टेटमेंट देण्याच्या कंडिशनमध्ये असतील तर डॉक्टर तातडीनं मुंबई पोलिसांना तसं कळवतील आणि त्यानंतर मुंबई पोलिसांचं पथक इथं सैफ अली खानचं स्टेटमेंट घेण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. पूर्वी अमेय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अर्थातच त्यांचे कुटुंबीय म्हणजेच करीना कपूर आणि त्याचबरोबर मुलं सुद्धा त्यांची अर्थातच घरामध्ये काल या सगळी घटना घडली तेव्हा असणार आहेत आणि आता हे कुटुंबीय कदाचित हॉस्पिटलमध्ये सुद्धा असतील तर त्यांच्या जबाब नोंदण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठली माहिती आपल्याला आत्ता कळलेली आहे का, अजून ही माहिती समोर आलेली नाहीये? तुर्तास जी पूर्वी प्राथमिक माहिती मिळाली की घरात रात्री काय घडलं हे नेमकं आता पोलीस तपासाचा भाग आहे. परंतु घरात काहीतरी घडतंय याची चाहूल लागता सैफ अली खान आपल्या बेडरूममधनं बाहेर आले आणि त्यांच्यावर अचानक जो हल्ला करण्यात आला त्यात ते गंभीर जखमी झाल्यावर आपल्याला माहिती आहे की पहिला हल्ला हा पाठीमागून झाल्याची शक्यता आहे, कारण की पाठीमागे त्यांच्या वार झालेले आहेत आणि मानेवर सुद्धा वार आहेत. त्यामुळे सैफ अली खान काय नेमकं होतं हे बघण्यासाठी जेव्हा बाहेर आले तेव्हा पाठून आलेल्या अज्ञात इसमानं त्यांच्यावरती हा चाकूनं हल्ला केला आहे. तीक्ष्ण हत्यार होतं त्याच्याकडे चाकूसारखं आणि त्याने हत्यारानं त्याला हल्ला केलेला आहे. सैफ अली खान यांना 6 वेळा वार करण्यात आले, त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं रुग्णालयात त्यांना दाखल करून उपचार करण्यात आले. हा व्यक्ती हा हल्ला करून पसार झाला. आपल्याला माहिती आहे जसं निलेश सांगत होता सैफ अली खान यांचं बांद्रा यातला निवासस्थानाचा जर आपण एक आढावा घेतला तर एक फर्स्ट फ्लोअरवरचं घर आहे, त्याला ओपन बाल्कनी सुद्धा आहे, त्यामुळे तिथून ये जा करणं कुणालाही सहज शक्य आहे. अशा परिस्थितीत तिथं जे सुरक्षा रक्षक तैनात होते ते नेमकं काय करत होते असा सवाल आहे. त्यांच्या नजरा चुकून ही व्यक्ती बाल्कनीतनं त्यांच्या घरात प्रवेश करते आणि त्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर त्याला काही गोष्टींची कल्पना असण्याची शक्यता आहे की कुठं नेमकं काय ठेवलं, काही मौल्यवान ऐवज चोरण्याचा त्याचा हेतू होता की अन्य काही हेतू होता याचा आता पोलीस तपास करतायत. या प्रकरणी सैफ अली खान यांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना सुद्धा अतिशय धक्कादायक अशा पद्धतीचा प्रकार आहे आणि भीतीदायक बातमी आहे, कारण अत्यंत उच्चभ्रू आणि प्रचंड सुरक्षा असलेल्या या भागातनं सगळं झालेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.